रोटेशनल कायनेटिक एनर्जीमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काल फाइंड आउट केला होता. आता या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण लिहित होतो I इज इक्वल टू समेशन ओव्हर I इज इक्वल टू 1 to n mi स्क्वेअर. ओके, हे जर एक्सटेंड केलं तर समजा n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर त्याप्रमाणे आपण लिहित होतो m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर डॅश 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 अप टू mn rn स्क्वेअर. पण समजा जर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स माहीत असतील, म्हणजे जे आपल्याला पॉसिबल नाही आहे नंबर ऑफ पार्टिकल्स एखाद्या ऑब्जेक्टवरचे माहीत असणं, पण जर एखाद्या ऑब्जेक्टचे म्हणजे एखादी बॉडी होमोजिनियस असं कन्सिडर करू, तर होमोजिनियस म्हणजे मी कन्सिडर करू शकतो होमोजिनियसमध्ये सर्कल, त्यानंतर सिलेंडर, असे शेप जे आहेत याचं जे काय मास डिस्ट्रीब्युशन असेल, हे जर युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असेल तरी मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असताना आपल्याला समेशनची काही गरज नाही. त्यातला आपण एखादा स्मॉल पार्ट कन्सिडर करून मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. आणि त्याचं इक्वेशन लिहित असताना मी असं लिहितो इक्वेशन इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. आता तसं पाहायचं म्हणलं तर मी समजा एखादी डिस्क कन्सिडर केली, म्हणजे आता आपण असं कन्सिडर करू की कंप्लीट एक डिस्क आहे आणि या डिस्कचं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. असं जर आपण म्हटलं तर या डिस्कमधून मला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं म्हणजे मी काय करतो, याच्यावरची एक स्मॉल रिंग कन्सिडर करतो आणि ती स्मॉल रिंग समजा इथं कुठंतरी असं कन्सिडर केलं. या स्मॉल रिंगचं मास मी कन्सिडर करतो, हे जी की मी कन्सिडर केलेलं आहे या स्मॉल रिंगचं मास मी इथं कन्सिडर करतो आहे dm आणि त्याचा डिस्टन्स कन्सिडर करतो आहे r स्क्वेअर. आता याचं इंटिग्रेशन घेतलं की मला टोटल या डिस्कचं मास फाइंड आउट होईल. मग मी त्यासाठी इक्वेशन लिहित असताना मी काय लिहितो आहे इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. ठीक आहे. याच्यानंतर 2 पॉईंट्स आहेत मुवमेंट ऑफ इनर्शिया, रिंग आणि डिस्क, ते आपण थोडंसं पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस झाल्यानंतर घेऊया. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. आता थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आपल्याला जर अप्लाय करायचं असतील तर त्यासाठी 2 पॅरलल ॲक्सिस असले पाहिजेत ऑब्जेक्टमध्ये, तिथून आपल्याला तो फाइंड आउट करता येतो. म्हणजे मी एखादा रिजिड बॉडी जर मी कन्सिडर केली, तर या रिजिड बॉडीवरती इथं एक ॲक्सिस मी कन्सिडर केलेला आहे. इथं बॉडी रोटेट होत असताना मुवमेंट ऑफ इनर्शिया ते विचारतायत. मग आपल्याला इथला फाइंड आउट करताना डायरेक्ट फाइंड आउट करता येत नाही का, कारण आपल्याला त्याचं सगळं मास डिस्ट्रीब्युशन माहीत नाही. मग आपण काय करतो, एक पॅरलल ॲक्सिस कन्सिडर करतो. असा पॅरलल ॲक्सिस घेतो आहे की तो सेंटर ऑफ मासमधून जातो आहे आणि त्या सेंटर ऑफ मास बरोबर हा थेरम यूज केला की आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस, म्हणजे इथं मी ओ नाव दिलं, अबाउट ॲक्सिस ओ पासून पण फाइंड आउट करता येतो. त्यासाठी आपण पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करतो आहे. ह्याच्यामध्ये एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतो आहे, तो ऑब्जेक्टचं मास m कन्सिडर करतो आहे आणि इथं 2 ॲक्सिस तुम्हाला दिसत असतील फिगरमध्ये. त्यात फर्स्ट ॲक्सिस बघतोय आपण MOP, ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O आहे, आणि दुसरा ॲक्सिस आहे ॲक्सिस ACB, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, म्हणून इथं C नाव दिलेलं असेल. ते एकमेकाला पॅरलल आपल्याला आहेत हे समजतं आहे आणि त्या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इथं मी Hने दाखवतो आहे. H इज इक्वल टू CO म्हटलं तरी इथं चालेल. मी आता थोडंसं जे काय आपण फिगरमध्ये कन्सिडर करतो आहे ते इथं लिहितो, H इज इक्वल टू OC. ठीक आहे. त्यानंतर कन्सिडर करतो आहे मी इथं मास इलेमेंट DM, म्हणजे हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय पॉईंट D, तिथं मी एक स्मॉल मास कन्सिडर करतोय DM, म्हणजे मी इथं जरी इथं लिहिलं ब्रॅकेटमध्ये तरी चालेल. हे आहे आपलं स्मॉल मास. फिगरमध्ये मी थोडीसे मास DM हे या ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे त्याला मी OD म्हटलेलं आहे आणि इथून सेंटर ऑफ मासपासून आहे ते CD म्हणतो आहे. मी काय करतो आहे, याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये घेण्यासाठी मी OCला पुढं प्रोड्यूस करतो आहे आणि प्रोड्यूस झाल्यानंतर CN ही मी पुढं साईड कन्सिडर केली आहे आणि त्या साईडवरती हा जो पार्टिकल आपण कन्सिडर केलेला आहे स्मॉल मास, तो बरोबर दिसतोय, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर टू आपण ON म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आपण मास डिस्ट्रीब्युशन होमोजिनियस ऑब्जेक्टचं असेल तर आत्ताच म्हटलं होतं की सेंटर ऑफ मासपासून जर आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहत असेल तर तो आपल्याला लिहिता येतोय I∪C इज इक्वल टू इंटिग्रेशन DC स्क्वेअर
डी एम. आता इथं बघा मी कसं इंटिग्रेशन घेतोय ते. आय सफिक्स सी म्हणतोय. सी म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आहे आणि मी घेतोय हा डी सी म्हणजे मला या इलेमेंटचं या ॲक्सिसच्या ह्याच्यात मला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. म्हणून मी काय घेतो डी सी स्क्वेअर डी एम. सिमिलरली मला समजा ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ असेल, तो जर मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल तर आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओ डी स्क्वेअर डी एम. हे इक्वेशन कुठून आलं तर आपलं मुवमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन काय एम. मुवमेंट ऑफ इनर्शियाला शॉर्ट फॉर्ममध्ये एम आय म्हणतो आपण. मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 टू एन एम आय आर आय स्क्वेअर. आता ह्याच्यात एकच ऑब्जेक्ट असं आपण कन्सिडर करू डी एम. त्याप्रमाणे जर पाहिलं तर बघा मास जे आहे ते मास आपण इथं हे जे मास घेतोय त्या मासला मी स्मॉल एलिमेंट म्हणून डी एम कन्सिडर केलेला आहे. आणि डिस्टन्स बघा या मासचं कुठे आहे, हे डिस्टन्स आहे डी सी बरोबर. याचा स्क्वेअर आहे म्हणजे मी इथं पण काय घेईन याचा स्क्वेअर घेईन. बरं हे जर होमोजिनियस असेल तर मी काय करतो समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशनने त्याला चेंज करतो आणि इंटिग्रेशनमध्ये हे इक्वेशन मी इथं लिहिलं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, म्हणजे हे क्लिअर झालं असेल. आपण बुकप्रमाणे थोडंसं घेऊया. त्यांनी डी ओ म्हटलं नाही तर परत तुमचं कन्फ्युजन होईल म्हणून मी इथं पण काय लिहितो डी ओ स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा याच्याप्रमाणे ॲक्सिस पासिंग थ्रू ओचं इक्वेशन जर लिहिलं तर ते इक्वेशन येते माझं आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी ओ ब्रॅकेट स्क्वेअर इन टू डी एम. हा जो काही डी ओ दिसतोय डी ओ इथं जर पाहिलं तुम्ही तर तो तुम्हाला इथं लक्षात येईल. डी ओ हा आपल्याला राईट अँगल ट्रायंगलप्रमाणे डिफाईन करता येईल. तो मी लिहिताना असं लिहितो इंटिग्रेशन ओ एन प्लस बुकप्रमाणेच लिहितो डी एन स्क्वेअर प्लस डी एन प्लस एन ओ स्क्वेअर आणि डी एम आपलं ब्रॅकेटच्या बाहेर ठेवतो. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही जर डी एन जर पाहिला तर तो इथं दिसतोय बरोबर आणि एन ओ जर पाहिला तर आपल्याला हा दिसतो. तर एन ओला आपण सेपरेटली लिहू शकतो. म्हणजे इथं एन ओ जो दिसतोय तुम्हाला त्याला मला सेपरेटली लिहिता येईल. म्हणून मी काय करतो इज इक्वल टू इंटिग्रेशन डी एन स्क्वेअर ॲज इट इज ठेवतो प्लस एक मिनटं इथं मी एन ओ स्क्वेअर जो आहे तो एन ओ स्क्वेअर मी रिप्लेस केलेला आहे फिगरप्रमाणे. इथं एन ओ तुम्हाला दिसतोय हा एन हा ओ म्हणजेच एन सी प्लस सी ओ. त्याप्रमाणे एन सी प्लस सी ओ हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तो मी ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करतो. ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करायचं म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आपण म्हणतो त्याप्रमाणे मी त्याप्रमाणे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एन स्क्वेअर ॲज इट इज राहील प्लस हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab प्रमाणे मी इथं लिहितो एन सी स्क्वेअर प्लस 2 सी सी ओ प्लस सी ओ स्क्वेअर. इंटू मी इथं लिहितो डी एम. ठीक आहे. आता
इंटिग्रेशन घेत असताना यातली आपल्याला एक साईड ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे आपण CO जो घेतोय त्याला आपण H म्हणतोय, ती पण व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करता येईल. पण मी जर हा ब्रॅकेट सेपरेटली लिहिला, म्हणजे मी असं लिहिलं इज इक्वल टू इंटिग्रेशन dn स्क्वेअर प्लस nc स्क्वेअर प्लस 2nc co प्लस co स्क्वेअर इंटू dm. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, dn स्क्वेअर प्लस बघा dn स्क्वेअर प्लस nc स्क्वेअर म्हणजे हे जर पाहिलं तर पायथागोरस यूज करून मला याच्याऐवजी काय लिहिता येईल, dc स्क्वेअर dn स्क्वेअर प्लस nc स्क्वेअर इज इक्वल टू dc स्क्वेअर. त्याप्रमाणे मी इथं लिहितो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dc स्क्वेअर प्लस 2nc आणि आपल्याला हा CO म्हणजे इथं जो फिगरमध्ये दिसतंय इंटू मी लिहितो त्याला H प्लस CO स्क्वेअर जो आहे तो इथं परत मला लिहावा लागेल H स्क्वेअर. ठीक आहे, इंटू dm. आता याला मी काय करतो, सेपरेटली इंटिग्रेट करून देतो, म्हणजे काय होईल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dc स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ऑफ 2nc डॉट h dm प्लस h स्क्वेअर dm. आता हे जर पाहिलं तर आपण ऑलरेडी इथं डिफाईन केलेलं दिसेल तुम्हाला, हे dc स्क्वेअर dm म्हणजे ॲक्सिस म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणतोय. त्याप्रमाणे मला याला इथं काय लिहिता येईल, तर मी इथं लिहीन I सफिक्स c. ठीक आहे, प्लस मी अगोदर हे लिहून घेतो इंटिग्रेशन h स्क्वेअर dm. आता हे इंटिग्रेशन h स्क्वेअर dmसाठी हे जर इंटिग्रेशन जर मी पाहिलं तर आपल्याला हे असं लिहिता येतं. पहा, समजा मास डिस्ट्रीब्युशन जर युनिफॉर्म असेल तर इंटिग्रेशन घेत असताना मी h स्क्वेअरला जर बाहेर ठेवलं आणि इंटिग्रेशन ऑफ dm घेतलं तर मी ऑब्जेक्टचं मास ऑलरेडी काय कन्सिडर केलेलं होतं, कॅपिटल M असं म्हणत होतो. मग इंटिग्रेशन ऑफ dm मी जर म्हटलं तर ह्याला इक्वेशनमध्ये काय लिहिता येईल, h स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे टोटल मास आहे ऑब्जेक्टचं m. त्याप्रमाणे मी इथं काय लिहितो m h स्क्वेअर आणि इकडचं I नॉट ॲज इट इज. राहिला फॅक्टर फक्त हा. इथं इंटिग्रेशन जर तुम्ही पाहिलं तर ते इंटिग्रेशन तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ॲक्सिस जो आहे तो ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास होतो आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही सेंटर ऑफ मासमधून जो ॲक्सिस पास होतो तिथं मास डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही पाहिलं तर मास डिस्ट्रीब्युशन हे सिमेट्रिक राहतं म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टचा तुम्ही सेंटर ऑफ मास जर फाइंड आउट केला, हे ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास इकडं कुठंतरी येतो असं आपण म्हटलं, तर या साईडचं मास डिस्ट्रीब्युशन आणि या साईडचं मास डिस्ट्रीब्युशन इक्वल राहतं आणि तिथं जे काय टोटल मास राहतं समेशन वाईज ते काय लिहितो आपण 0. मग ते जर मास 0 असेल तर हा फॅक्टर ॲटोमॅटिकली काय होऊन जाईल, हा फॅक्टर होईल 0. म्हणून तिथं आपण त्याला कन्सिडर करत नाही. म्हणजे इक्वेशन जे काय मिळालं ते I नॉट इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आता I नॉट म्हणजे किंवा I सफिक्स O म्हणून ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट O हा आपल्याला अननोन ॲक्सिस होता, म्हणजे याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत नव्हता, पण ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास माहीत होता. मग त्याच्याबरोबर आपण याला कम्पेअर करत असताना ICला IO म्हणजे पासिंग थ्रू सेंटर C टू पासिंग थ्रू पॉईंट O हे दोन जे ॲक्सिस आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे पॅरलल ॲक्सिसचा थेरम आपल्याला इथं यूज करता येतो. आता M म्हणजे ऑब्जेक्टचं मास असेल, H स्क्वेअर म्हणजे त्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स आहे, म्हणजे इथं आपल्याला पॅरलल ॲक्सिस कसा यूज करायचा आहे हे समजेल. म्हणजे तुम्हाला गिवन याच्यात ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटरचं मुवमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल, मास दिलेला असेल आणि त्या ॲक्सिसचं डिस्टन्स दिलेलं असेल जिथं आपल्याला तो मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, कुठून,
फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, याच्यावर आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस हे समजत असेल. इक्वेशन दिसत असेल, आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता हे मी परत एकदा एक्सप्लेन करतो आहे, व्यवस्थित माहीत असावं, कारण हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बोर्ड एक्झामच्या ह्याच्यात पण आपल्याला, कारण यातला एक क्वेश्चन राहतो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल किंवा परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. आय सफिक्स ओ म्हणतोय आपण. ओ म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ होतं, म्हणजे जिथं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आपल्याला माहीत नाही येतो. आणि आय सफिक्स सी म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास होतं. मी ती फिगर परत एकदा ॲड करतो इथं म्हणजे लक्षात येईल. इथं बघाल आपल्याला पॉईंट ओ मधून जे ॲक्सिस पास होतं त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा, तर आपण पॅरलल कुठला कन्सिडर केला, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, त्याप्रमाणे इक्वेशन एम एच स्क्वेअर. याच्यावरून स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं असेल तर हे इक्वेशन माहीत असलं आपल्याला पॅरलल ॲक्सिसचं किती लिहिता येतं. द मुवमेंट ऑफ इनर्शिया आय ओ बरोबर ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट ॲन एनी ॲक्सिस इज द सम ऑफ, हे तुम्हाला दिसत असेल, सम ऑफ its moment of inertia IC about an axis parallel to the given axis and passing through the center of mass and the product of mass of the object and square of mass of the object and the square of distance between the टू ॲक्सिस. इथं आपल्याला हे क्लिअर होत आहे. आता हा जो काही थेरम होता त्याला आपण म्हणतोय प्रिन्सिपल ऑफ थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. सिमिलरली आपल्याला परपॅन्डिक्युलर ॲक्सिससाठी पण पाहायचं आहे.